तर फ्रीमध्ये व्हिडिओ आहे ना तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते तुम्ही ओपन केल्यानंतर सिंपली तर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटो येतो तुमचा स्लाइड करून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन हा फोटो एकदा सेट करून घ्यायचा परफेक्ट मध्ये. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपला जो बीटमॉड व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. बीटमॉड व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉड व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल. सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर सिंपली आपला हा जो ऑप्शन आहे ते मिळून जाईल. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिंपली आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा उठायचं आहे. पहिल्यांदा उठल्यानंतर हा जो बीट मोड आपण दिला आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा बीट आहेत. तर का आपल्याला काय करायचं इथून हा जो फोटो आहे ना जिथून बीट मॉड बदलते तिथून हा जो फोटो आहे तो स्पीड करायचा आहे. पहिली बीट पाहिजे तर कुठे चेंज होते, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होते. तर ह्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ठीक आहे, तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करू. ह्याच्या पुढची आपली बीट इथे चेंज होते, इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो तो शोच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे. तर मी काय करतो इथून ना फोटो आहे ना बीट मार्कचा इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शका की सर्व फोटो बीट मार्कचा इथून स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला सिंपली काय करायचं आहे, पहिल्यांदा उठायचं आहे ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं. एक तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून द्यायचा. अशा प्रकारे हा फोटो इथून ॲड केल्यानंतर अशा वेळा आपल्याला काय करायचं, हा छोटा करायचा फोटो आणि ह्या खालच्या कोपऱ्यावर अशा वेळा ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला रिमूव्ह बीजीचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या फोटोची लेंथ असे शेवटपर्यंत नाही न्यायची आपल्याला. सिंपली ते ना हा जो आपला आहे ना 6-8च्या मध्ये जो टीम आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करून डुप्लिकेटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे डुप्लिकेट झाल्यानंतर आता आपल्याला करायचं सिंपली तर इथून आपण हा जो फोटो खाली आणून ठेवायचा प्रकारे. ठीक आहे, इथे म्हणजे 2 फोटो होतील. आता आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, की द्यायची. इथे कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. इथे की दिल्यानंतर ह्याच फोटोच्या शेवटला की द्यायची अशा. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिली की तिथे आल्यानंतर हा फोटो आपल्याला आहे ना सिंपली लेफ्ट किंवा राईटला इथून अशा ठेवायचं. त्याच्यानंतर सिंपली शेवटच्या कीला येऊन हा जो फोटो आहे तो सिंपली जो आपण म्हणजे जी की दिलेली आपण एकदा जर राईटला नेला तर त्याची दुसरी जी की ती आपल्या फक्त फोटो आहे तो लेफ्टला न्यायचा अशा. ठीक आहे, इथून अशा परफेक्टमध्ये न्यायचं, सरळमध्ये म्हणजे परफेक्ट इथून बसून जाईल. सेम परत दुसऱ्या इथून फोटोला करून द्यायचे. अशा तुम्ही दोन्ही फोटोला इथून करून द्यायचं आता सांगितलं तशा प्रकारे. त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं, सिंपली हे जे आपलं पहिले ट्रान्झॅक्शन आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे सिंपली अशा प्रकारे. आणि ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल लुमेन फ्लॅश नावाचं. इथून सिलेक्ट करायची जी लेंथ असेल खालची संपूर्ण कमी करून देऊन आपल्या इथे अप्लाइड ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून सिंपली हे तुम्हाला कंबोमध्ये यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. प्लॅनोमा 1चं इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कंबोमधलाच प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधलाच डिस्टो आणि स्ट्रेचचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला स्ट्रेच आणि डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिंपली कंबोमधला डिस्टो लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिंपली आपल्या कंबोमधलाच प्लॅनोमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करून द्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिंपली आपल्याला इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिंपली आपल्या कंबोमधला डिस्टो लेफ्टचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधलाच प्लॅनोमा 1चा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधलाच प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो सिंपली आपल्या कंबोमधलाच डिस्ट्रो अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिंपली आपल्या कंबोमधला डिस्टो लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला डिस्टो लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा 2दा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला सिंपली आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला प्लॅनोमा 1चा इथून एक सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटो प्लॅनोमा 2चा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिंपली आपल्याला आहे ना कंबोमधलाच डिस्टो लेफ्टचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे.
पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच आणि डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला डिस्टो आणि स्ट्रेचचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं कॉम्बोमधला डिस्टो लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधला जो रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं कॉम्बोमधला स्प्लायनोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच आणि डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डिस्टो आणि स्ट्रेचचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्प्लायनोमा 1चा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्प्लायनोमा 2चा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच आणि डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या आता पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इथं इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ 2वरती क्लिक करून सिम्पली इथं तुम्हाला ना ट्रेंडिंगमध्ये डायमंड झूमचं जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं अशा वेळेला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे पहिल्या फोटोपासून हा जो आपला आहे ना सिम्पली 7 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. लेंथ आणल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. साईज संपूर्ण स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. नंतर रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट येऊन जाईल 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टरची रोको व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा थांबून व्हिडिओ 2वरती क्लिक करायचं आहे आणि इथून आता डेकोरच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट येऊन जाईल सिम्पली गर सिक्रेटचा इथून अशा सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जेव्हाची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशा ठीक आहे. त्याच्यानंतर नेल्यानंतर आता आपला हा जो आहे ना 11 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं आहे. येथे आल्यानंतर व्हिडिओ 2वरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे सिम्पली. यामध्ये तुम्हाला इफेक्ट येऊन जाईल सेक नावाचं इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे. ह्या जेव्हाची लेंथ असेल हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो तेवढीच ठेवायची आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन